आता आपण श्रीखंड तयार करूया। त्यासाठी मी अर्धा लिटर दुधाचे दही लावले होते। दही कसे लावावे ह्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथून बघा। आपल्याला आता चक्का तयार करायचा आहे। त्यासाठी एका टोपावरती मी चाळण ठेवली आहे, त्यावरती एक सुती कापड ठेवायचं आणि त्यावर आपले दही ठेवायचे आहे। दही असे पिळून घ्यायचे आहे, जेणेकरून दही मध्ये अतिरिक्त पाणी हे या टोपामध्ये पडेल। आता गाठ मारून आपण यावर काहीतरी वजन ठेवायचे आहे, जेणेकरून यातले सर्व पाणी त्या टोपामध्ये पडेल। असे आपल्याला 10-10 मिनिटांनी चेक करायचे आहे आणि आतमधले दही व्यवस्थित हलवून परत असे बांधून ठेवायचे आहे। एका तासानंतर आपला हा चक्का तयार होतो। आता आपण चेक करूया की आपला चक्का तयार झाला आहे की नाही। या गाठीमध्ये भरपूर पाणी असते, ते आपण असे पिळून घ्यायचे आहे आणि आपण ही गाठ सोडून चेक करायचं आहे की चक्का तयार झाला आहे की नाही। हा बघा किती घट्ट असा चक्का तयार झाला आहे। आता आपण श्रीखंड तयार करायला घेऊया। हे प्रोटीन युक्त पाणी फेकून द्यायचे नाही आहे, ह्याचे तुम्ही ताक करू शकता। आता हा चक्का आपण चाळणीवरती घेऊया आणि त्याला चमच्याच्या साह्याने बारीक करूया। असे केल्यामुळे आपले श्रीखंड गुळगुळीत आणि सॉफ्ट असे होते। हा बघा, हा पूर्ण चक्का आपल्या चाळणीमधून बारीक करून झाला आहे। आता हा पाव किलो चक्क्यासाठी आपण 3 मोठे चमचे साखर घेणार आहोत। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 वेलची आणि पाव चमचा जायफळ घालून चांगले बारीक वाटून घेऊया। आता या चक्क्यामध्ये साखर घालून चांगले मिक्स करूया। आता ह्यामध्ये आवडीनुसार आपल्याला जे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत ते आपण टाकू शकता। मी ह्यामध्ये काजू, पिस्ता आणि बदाम यांचे छोटे काप टाकले आहे। गरम दुधात केशरच्या 5 ते 6 काड्या घालून ते साधारण 10 मिनिटे तसेच ठेवून द्या। नंतर हे केसर घातलेले दूध श्रीखंडामध्ये घाला, त्यामुळे श्रीखंडाला खूप छान रंग आणि सुगंध येतो।